हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. मला वाटलं एक घडलेली घटना आपल्या बरोबर शेअर करावी. मला तरी खूप वाईट वाटलं हो. तुम्हाला काय वाटलं किंवा तुमचे अनुभव पण कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा. झालं असं, आमचे घराजवळ म्हणा किंवा गावात एक मावशी आहेत. आम्ही त्यांना मावशी म्हणतो. त्या काय करतात? कॅटरिंगचा व्यवसाय करतात. खूप वर्षापूर्वी त्यांचे मिस्टर गेले. नो डाऊट त्यांना फॅमिली पेन्शन मिळतीये, पण खूप कमी मिळतीये. मग मुलाचं शिक्षण म्हणून ते कॅटरिंगचं चालू केलं. डबे करून देतात, कॅटरिंगचा व्यवसाय करतात. हे व्यवस्थित चाललेलं होतं. मुलगा पण कॉम्पिटिटिव्ह परीक्षांसाठी म्हणून UPSC MPSCसाठी म्हणून खूप प्रयत्न करत होता. पण त्याचं काही जमलं नाही. मग तो आईचे व्यवसायात मदत करायला लागला. कधी डबे पोचवायचे असले की पोचवायचे, हिशोब, सामान आणून देणं. काम काय कॅटरिंगचं म्हणजे थोडं असते का? हो, खूप असते. काही पडेल तर काम. मुलगा चांगला आहे, तसं काही गुणी आहे. आणि ह्या दरम्यान किंवा त्याचं बहुतेक कॉम्पिटिटिव्ह परीक्षांची तयारी करताना असेल, एका मुलीबरोबर त्याचं जमलं प्रेम. मग लग्न करायचं ठरलं. पण त्या मुलीनं आधीच ती अट घातली होती, मला परीक्षा पास करायची आहे. लग्न झाल्यावर सुद्धा मला घरातली हे कामं करा, तर कामं करा होणार नाहीये. मी पूर्णपणे माझे अभ्यासासाठी वेळ घालणार आहे. हे सगळं मान्य असलं तरच लग्न करू आपण, नाही ते नको, असं तिची अट होती. मुलीलाही घेऊन आला, आईशी ओळख करून दिला, सांगितलं सगळं. आईनं विचार केला, करू देत, मुलाचं नाही झालं की तिचं होईल. मला काय, आता मी थकायला लागली आहे. ह्यांचं हे सेटल झालं की मी हा बिझनेस बंद केला तरी चालतो मला. माझे जगण्यापुरतं फॅमिली पेन्शन मिळतीये मला. हे आईचे विचार होते. म्हणजे आईला वाटलं, मुलाचं प्रेम आहे म्हणतो, आणि आपल्याला काय, मुलगा नाही झाला तर सून होईल अधिकारी. म्हणून आईनं पण मान्य केलं आणि लग्न झालं. आणि घरी आल्यावर ती 24 तास अभ्यास करायची मुलगी. हा मुलगा जेवण सुद्धा तिला खोलीत नेऊन द्यायचा. चहा हवा असला की चहा नेऊन द्यायचा. तिचा चहाचा कप आणून घासून ठेवायचं. सगळं असं चाललेलं होतं. ती फक्त तिला आंघोळ ते ह्याच्यासाठी एवढंच उठायची, नाही ते ती पूर्णपणे अभ्यासात गुंतून राहिली. ठीक आहे, पुढे परीक्षेचे दिवस आले, परीक्षा झाली. पुढे तिचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यूमध्ये पण ती पास झाली आणि तिचं सिलेक्शन पण झालं. अहो, मावशी आमच्या एवढ्या खुश होत्या. माझी सून ऑफिसर झाली म्हणून, अफसर म्हणायच्या त्या. खूप खुश होत्या. आणि झालं सगळं. तिला ट्रेनिंगसाठी डेहराडूनला काहीतरी जायचं होतं. त्याचे आधी तिनं काय केलं, हे बघा, घरात काही भांडणं नाही, तंटे नाही, काही नाहीये. तिनं नवऱ्याला आणि सासूला सांगितलं, आता माझं आणि तुमचं स्टेटस बदललेलं आहे, त्यामुळे आपल्याला एकत्र राहणं शक्य नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला डायव्होर्स देतीये. म्हणून तिनं डायव्होर्स पाठवला. आणि हे काही त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे
तिला आपोआप तिचं डायव्हर्स होऊन गेला. इकडे मुलगा एवढ्या डिप्रेशनमध्ये गेला, त्याला असं मेंटल झाल्यासारखं झाला तो. अजूनही तो त्यातनं बाहेर पडलेला नाही, म्हणजे अजूनही जरा डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. बोलताना म्हणा किंवा कुठलंही काम करताना म्हणा, असं तेवढं म्हणजे अगदी व्यवस्थित असलेला मुलगा, म्हणजे ओव्हरऑल असं शॉक बसलं हो त्यांना. आधी भांडणं झाली असली, बाबा काही नाहीये, एव्हरीथिंग वॉज ओके, भांडण नाही, तंटा नाही, काहीही नाही. असं असताना सिलेक्शन झाल्यावर त्या मुलीन असं वागायचं का? ह्याच्यामुळे तो मावशी खूप प्रयत्न केले. अहो त्या त्यांची कामं करणार, काहीला दवाखाना पाणी तरी ते केला, ओळखीचे लोकांना घेऊन त्यांच्याबरोबर त्याला पाठवून सगळे खूप हे केलं. आणि त्याच्याशिवाय देव धर्मात हे सगळं तर पण केलं, औषध केलं इकडे हे पण, तरी तो मुलगा काही सुधारला नाही. बसला की एकाच ठिकाणी बसून टाकतो 2-4 तास, कोणाशी बोलत नाही, हे नाही, काही नाहीये. आणि कोणालाही मारत बिरत नाही बरं का, तसं काही हे नाहीये. पण अगदी बसला की तिथे बसला, काही सांगितलं तरी लक्षात राहिला की करेल, पण रिलायबल नाही. तुम्ही त्याला काम सांगितलं ते ना, तर काम केलं असं नाहीये. त्यामुळे मावशी पण खूप खचल्या हो. नंतर मुलाचं खूप प्रयत्न केले, पण मुलगा काही बरं होईना म्हटल्यावर त्या पण बेडरिडन झाल्या आणि त्यांचं पण निधन झालं. आता इकडे हा मुलगा एकटाच आहे, कोणी त्याला विचारणार, अहो बाहेरनं बघितलात का नाही तुम्ही, भिकारी आहे का असं वाटावं तसं त्याचं राहणीमान आहे. आई असताना कपडे लत्ते सगळे बघायचे, आता कपडे म्हणा मळलेले, किती दिवसात दाढी वाढलेली, म्हणजे त्याला बघितलं तर हा घरातला मुलगा, एकेकाळी MPSC UPSCची तयारी करणारा मुलगा, असं त्याला कोणी म्हणणार नाही. अगदी बाहेर दिसला तर आपण म्हणणार हा कोणतरी भिकारी आहे असं, अशी त्याची अवस्था झालेली आहे. त्यामुळे मला आपल्याशी हे काय शेअर करावं वाटलं, म्हणजे मला कळत नाही कोणाचं चुकले, कोणाचं बरोबर आहे, काही नाही. ह्या लोकांनी विश्वास ठेवला हो. गरीब लोक, अतिशय शांत मनाची, मुलगाही होता तसाच, आईची होता, पण घर त्यांचं उद्ध्वस्त झालं. त्या मुलीचे तसे वागण्यानं उद्ध्वस्त झाला. त्याच्याशिवाय आधी नाही ते सांगायचं होतं ना. आता ह्याच्याशिवाय मी तुम्हाला पूर्वी पण बोलले होते वाटते. एक ठिकाणी मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता आणि बोलताना तो मुलगा म्हणाला, आई वडिलांना होत नाही, थकलेले आहेत, त्यामुळे त्यांची देखरेख करणं वगैरे हे मला अपेक्षित आहे मुलीकडनं. काय अपेक्षा? तर त्या मुलीनं काय म्हणावं, अहो तुमच्या आईवडिलांची सेवा करायला मी येऊ, त्याच्यापेक्षा मी माझ्या आईवडिलांची सेवा करते की, म्हणाली आणि लग्न मोडलं. त्यामुळे मला वाटते ह्या सगळ्या गोष्टी आधी एकमेकांनी व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आणि दोघांचंही व्यवस्थित पटलं तरच लग्न करावं, नाही ते कोणी कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू नये. एवढे विश्वासानं तो मुलगा, तिनं चहा म्हणाली की चहा करून आणून द्यायचा, तिचं पिऊन झालं की कपबशी जाऊन घासून ठेवायचा, तिला ताट जेवायला तयार द्यायचा, जेवण झालं की तर घेऊन जायचं, एवढं तिची सेवा केली. कधी आई वडील सुद्धा एवढी करणार नाही तेवढी सेवा तो मुलगा तिचा फक्त अभ्यासासाठी करायचा. त्यामुळे आधी ती म्हणाली होती सिलेक्शन झाल्याशिवाय मूल बाळाचा प्रश्न नाही,
त्यालाही हो म्हणाला होता, घरातली मी कामं करणार नाही, सिलेक्शन हो म्हणाला होता, सगळं मान्य केलं होतं. म्हणजे तिनं फक्त ह्या लोकांचा वापर करून घेतला असं होते का नाही. मला तरी त्या मुलाकडे बघितला का नाही खूप वाईट वाटते. म्हणून मला वाटते कोणी असं करू नये, मुलगा असो मुलगी असो, कोणालाही फसवू नये. आपल्याला हवं असलं, शक्य असलं तर लग्न करावं, नाही ते आधीच नाही म्हणावं. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.